नमस्कार माझ्या मित्रांनो, कशा आहात तुम्ही? सगळे बरे आहात ना? तर असेच बरे राहा. तर एक काम आलेलं आहे, पेशंट केअरचं काम आहे. चिंचवड गावामध्ये आजी आहे बेड रिटर्न, तिचं स्पंजिंग करणं, डायपर चेंज करणं, जेवण देणं, गोळ्या औषध देणं, तिच्यावर लक्ष ठेवणं, थोडीशी मालिश वगैरे करून देणं, असं काम आलेलं आहे 24 तासाचं. तर ज्या महिलांना मुलींना कामाची गरज आहे त्यांनी या नंबरवर कॉल करा. कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे. जर कॉल लागला नाही तर कमेंट करूनसुद्धा तुम्ही सांगू शकता, म्हणजेच की मी त्या कमेंटला रिप्लाय देईन आणि तुम्हाला सगळी कामाची माहिती भेटून जाईल. तर लवकरात लवकर कळवा, म्हणजे मी मॅडमला प्रोफाईल पाठवेल आणि तुमचं फोनवर इंटरव्ह्यू करून देईन. तर ज्या महिलांना खरंच कामाची गरज आहे त्यांनी लवकरात लवकर कळवा. आणि पगार तिथे आहे 20,000. तर पगार आहे तिथे 20,000 आणि महिन्याची 2 सुट्ट्या. जर सुट्ट्या घेतल्या नाही तुम्ही तर सुट्ट्याचे पण एक्स्ट्रा पैसे भेटतील. तर ज्या महिलांना मुलींना कामाची गरज आहे त्यांनी लवकरात लवकर कळवा. मावशीचं वय 40 ते 50पर्यंतच पाहिजे, जास्त वयस्कर नको आहे त्यांना, फक्त 40 ते 50. तर ज्या महिलांना जवळपास काम पाहिजे होतं तर ते आलेलं आहे चिंचवड गावामध्ये. चिंचवड गाव खूप जवळ आहे आणि 24 तासासाठी भरपूर अशा पुणे सिटीतलेच बाया कामं करायला तयार होत्यात, जे निगडीला वगैरे राहतात किंवा चिंचवड स्टेशनला राहतात. गावाकडचे पण असेल तरी काही प्रॉब्लेम नाही, राहणं खाणं तिथेच आहे. तर ज्या महिलांना मुलींना खरंच कामाची गरज आहे त्यांनी लवकरात लवकर कळवा. आणि आजीचं तर सगळंच काम असेल आणि ते एक रूम आहे, म्हणजे 1 BHK किंवा हॉल किचन असेल तर ते रूम साफसफाई करून व्यवस्थित ठेवायचं, बेड वगैरे व्यवस्थित आवरून ठेवायचं. आजीचं गाऊन वगैरे असं काही असेल कपडे तर ते धुवून टाकायचे आणि आजी सोबत राहायचं. तर लवकरात लवकर कळवा, म्हणजेच की मी मॅडमला फोटो पाठवेल आणि कॉन्फरन्सवर किंवा व्हिडिओ कॉलवर बोलणं करून देईल तुमचं. तर लवकरात लवकर कळवा. आणि तुम्ही बघतच असताल व्हिडिओ, तर मी आलेली आहे चिंचवड स्टेशनला. तर काय झालं आहे, मला एक तर दवा बाजारमध्ये मी आलेली आहे, कारण मला ते जरा गळ्याचं प्रॉब्लेम झालेला आहे. तर सारखं असं शीर दबली गेली वाटतं गळ्याची, तर त्याच्यामुळं खूप गळ्याची शीर वगैरे दुखती आहे. तर डॉक्टरकडं विचारलं होतं मी, तर डॉक्टरने सांगितलं की गळ्याचं जी गरम पट्टी असते ना ती गळ्याला लावा, म्हणजे व्यवस्थित होईल. जास्त हालचाल गळ्याची करू नका. तर दवा बाजारमध्ये कसे स्वस्त भेटतं, म्हणजे गरम पट्टी, कमरेची पट्टी ब्रँडेड आहे, पण डिस्काउंट वगैरे चांगलं देतात तिथे. तर मी तिथूनच घेते गोळ्या औषधं किंवा गळ्याची पट्टी किंवा कमरपट्टी किंवा गरम पट्टी. जर पाय वगैरे दुखत असेल त्याची पण पट्टी भेटते तिथं, म्हणजे भरपूर गोळ्या औषधं, दवा बाजारच आहे तिथे, तर भरपूर गोळ्या औषधे तिथे भेटतात. तर मग मी तिथेच आले, म्हटलं चला इथूनच घेऊन जाऊ, कारण मी चिंचवड स्टेशनला आले होते, माझं काम होतं एक, तर म्हटलं येता ते पण घेऊन जाऊ. तर ते सुद्धा मी घेतलं. तर स्वस्तात पडलं मला, कारण आपण कसं ऑनलाईन वगैरे किंवा बाहेर घेतो ना मेडिकल्स वगैरेमध्ये तर महाग पडतो, आणि इथं कसं 100-150 रुपये डिस्काउंट भेटतं. तर मग मी तिथं आले आणि मग ती पट्टी वगैरे घेतली. आणि आता पहिलं पट्टी वगैरे चेक केली गळ्यात. मी स्टॉल बांधलं होतं त्याच्यामुळे त्यांना वाटलं गळा खूप मोठा आहे, तर नंतर मग मीडियम साईजचंच त्यांनी दिलं. आणि हे बघा असा दवा बाजार आहे चिंचवड स्टेशनला. जी लोकं राहतात ना त्यांना माहिती आहे, इथं भरपूर लोक म्हणजे येतात इथं घ्यायसाठी. तर मग मी पण इथूनच घेते, म्हणजे गोळ्या औषधं किंवा कंबरपट्टी, गळ्याची पट्टी किंवा गरम पट्टी, हे सगळं दवा बाजार आहे आणि भरपूर गोळ्या औषधं भेटतात तिथं. तर मी तिथंच घेतले. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खरंच तुमचं मनापासून धन्यवाद. तर चला